जबरदस्त सुगंध बघा कसा येतो भारी येतो. हे बघा तरी बघा कशी आली बघा. तरी आले जबरदस्त बघा. ही टाईपच बिर्याणीच झाली आपली. बिर्याणीचाच मसाला झाला बघा. कांदा वगैरे चांगला विरघळलाय आणि बघा शिजलेलं आहे अजून हे. कोळंबी शिजायला काही टाईम लागत नाही. तर थोडा वेळ आपण अजून ठेवूया. पिंजऱ्यामध्ये इतका तिने धुमाकूळ घातला की पिंजऱ्यात वाकडा गेलाय आणि हा गेट तोडून ना निघून गेले. तर आता अंकिताने काय केलं, सकाळी जशी तिला दिसली ना, हे बघा तारेने तिथं ना गेट बांधलाय. तारेने गेट बांधलाय त्याच्यामुळं ती गेली नाही ना. तर ही ताकद लावून ना निघून गेली. जबरदस्त मोठे आहे. आवाज बघा इथे बघा. मला किडा दिसला एकदम मातीसारखा आहे. पहिल्यांदाच बघितलंय मी या किड्याला. तर कसा झालाय बघा. त्याचं शिपूट बघा. अरे बापरे जबरदस्त आहे. इथं मला वाटतं काहीतरी काट्यासारखं आहे. हा बघा हा काटा आहे. जसं तो पाकटला कसा काटा असतो बघा. तुम्हाला दाखवतो मी. बघा जसा पाकटला काटा असतो हा बघा असा काटा आहे. तर मंडळी मी तुम्हाला विचारतो की हा कुठला किडा आहे. मी पहिल्यांदाच बघितलं. भरपूर किडे. तर मंडळी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा कुठला किडा आहे. कोणी जर बघितलं असेल. मी तर पहिल्यांदाच बघितलं. गाडीच्या चारी बाजूला मी पिंजरे लावलेत उंदरांचे आणि त्यांना 1-2 दिवसाने कधी चपाती वगैरे लावतो. जर काय वडे बनवले तर वडे पण बनवतो. कधी भजी पण टाकतो. पकडायसाठी त्यांना त्यांची सोय करतो. नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी पावसाने उघडझाप घेतली आहे. 15-20 मिनटं थांबणार पाऊस आणि त्याच्यानंतर परत असा दणकवून येणार तुम्ही अपेक्षा करू शकणार नाही की आता पाऊस येईल की नाही. कारण आता बघा ऊन पडलं आहे आणि 15 मिनटापूर्वी धुवाधार पाऊस होता. एक 10 मिनटाची अशी जोरदार सर येते ना, खतरनाक जबरदस्त येते. तर उघडझाप पाहिजे. कारण आपण कुठे बाहेर वगैरे जायला निघालो तर बरं असतं की पावसाला थोडा वेळ थांबला की आपण पुढे निघून जातो. आणि सतत किरकिर करत राहिला दिवसभर तर कुठलंही काम होत नाही. तर असंच काहीसं आज आहे. तर सकाळी आधी चहा पाणी वगैरे घेऊया आणि नंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मी खास. तर चला आधी चहा पिऊया. चहा आलेली आहे, दुधाची आहे. गावी गेल्याच्या नंतर कोरी चहा असते. कोरीच आवडते मला पण आता इथे सवय झाली आहे तर दुधाची पितो. खरं म्हटलं तर मी पहिल्यापासून चहाच पियायचा नाही. चहा कॉफी पण काही पियायचं नाही. नंतर थोड्या वर्षानंतर चहा सुरू केली थोडीशी आणि नंतर चहा परत प्रॉब्लेम व्हायला लागला. मग कॉफी सुरू केली. कॉफीच्या नंतर परत कंटाळा आला. मग आता काहीतरी चहा पितो. म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची 2 टाईम बस. तर ह्यामुळे चहा प्यायला. एक गोष्ट अशी सांगायची आहे की आम्ही काय करतो बघा. माझे गाड्या उभे आहेत. माझ्या बॉसचे इथेच ठेवलेले असते. जर बॉस आले तर त्यांना कुठे फिरायचं असेल जायचं असेल तर मुंबईच्या गाड्या वेगळ्या आहेत. तर होतं असं की एक वर्षी बॉसच्या गाडीमध्ये उंदीर घुसला आणि उंदीर घुसून सर्व वायरिंग चावून टाकली. जवळजवळ 50,000 रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च आला. त्याच्यावर मी काय केलं की माझ्या गाडीमध्ये पण मी औषध टाकून ठेवतो. म्हणजे स्प्रे वगैरे मारून ठेवतो. प्लस त्या उंदराच्या गोळ्या असतात त्या पण टाकून ठेवतो आणि गाडी चालू ठेवतो कधी ना कधी. आणि बसची गाडी पण चालू ठेवतो. पण उंदीर कुठून येणार, वास त्याला आला तरी पण एकदा गाडीमध्ये एंट्री झाली की वाट लावणार. गाडीच्या चारी बाजूला मी पिंजरे लावलेत उंदरांचे आणि त्यांना 1-2 दिवसाने कधी चपाती वगैरे लावतो. जर काय वडे बनवले तर वडे पण बनवतो. कधी भजी पण टाकतो. एवढी त्यांची सोय करतो मी. पकडायसाठी त्यांना त्यांची सोय करतो. थोडा चहा घेतला एकदम भारी वाटलं. कारण सकाळपासून थोडं काम करतो आहे. कारण कुणाला जाणार आहे कॉलेजला. त्याचे कपडे वगैरे इस्त्री पण मीच केले. त्याला नाही जमत करायला. परत घरातलं आणखी थोडंसं काम होतं. कुणासाठी आज आम्ही बनवणार आहेत कोळंबी भात. कोळंबी भात आमच्याकडे उपवास नाही आहे. सोमवार मंगळवार मी खात नाही.
आणि शनिवारी पण खात नाही. तर आज रविवार आहे तर मच्छी आम्ही खाऊ शकतो. तर चिकन वगैरे खाऊन कंटाळा आला आहे. मागे तर गटाराच्या टायमाला आम्ही चिकन मटण वजरी सर्व खाल्लेलं होतं वडे वगैरे. तर चिकन कायमच असतं कुणाला याच्यानंतर. तर म्हटलं आज कुणाला मी रेवसला आणायला गेलो होतो तेव्हा येताना अलिबागला बोडणीवरती फिश मार्केट आहे. तिथून अर्धा किलो कोळंबी मी घेऊन आलो होतो. अर्धा किलो घेतली होती कोळंबी. सोलून किती होणार? पाव किलो झाली. पाव किलो कचरा. तर त्याची कोळंबी भात बनवायची आहे. तयारी ठेवली आणखी त्याने करून. आणि मी तुम्हाला दाखवतो काय दाखवायचं ते. सकाळीच एक मोठी घुस पकडली आहे मी. पिंजरे दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हा माझ्या दरवाजीचा एक पिंजरा आहे. त्याच्यानंतर जिथे गाडीमध्ये एंट्री होणार नाही तसे बघा हा इथे एक पिंजरा आहे. गाड्या इकडे आहेत आणि त्याच्या बाजूला हा इथे एक पिंजरा आहे. परत गाडीच्या समोर बघा हे गाडीच्या समोर पिंजरे ठेवलेत की कुठूनही गाडी एंट्री झाली ना, औषध तर गाडी टाकलेलीच आहे तरी पण सापडणार ते आपल्याला. इथे बघा हे जुने पिंजरे आहेत. हे तर मोडलाच आहे. आणि हा इथे एक पिंजरा आहे बघा. गोल 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 जी पार्किंगमध्ये गाडी आहेत ना, पार्किंगला सगळीकडे आहे बघा. इथे काय तर सगळीकडे मी पिंजरे लावलेले आहेत. ह्या साईडला पण बघा इथे आहेत. इथे दोन आहेत. गाडीच्या मागे दोन आहेत बघा. हा इथे एक आहे आणि तो गेटच्या बाजूला तिथे एक आहे. आणि इथे हा एक मोडला आहे गाडी लागून. आणि हा इथे एक पिंजरा. आणि इथे बघा मला किडा दिसला एकदम मातीसारखा आहे. पहिल्यांदाच बघितलं मी या किड्याला. तर कसा झाला आहे बघा. त्याचं शिपूट बघा. अरे बापरे जबरदस्त आहे. इथं मला वाटतं काहीतरी काट्यासारखं आहे. हा बघा हा काटा आहे. जसं तो पाकटला कसा काटा असतो बघा. तुम्हाला दाखवतो मी. बघा जसा पाकटला काटा असतो हा बघा असा काटा आहे. दिसला की त्याला तुम्ही पकडे गेलात ना की उलटा फिरतो बघा लगेच तो. तुम्ही टच केलात ना तरी तर लगेच उलटा फिरतो आणि तो मारणार काटा आपल्याला. तर मंडळी मी तुम्हाला विचारतो की हा कुठला किडा आहे. मी पहिल्यांदाच बघितला. भरपूर किडे. तर मंडळी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा कुठला किडा आहे. कोणी जर बघितला असेल. मी तर पहिल्यांदाच बघितला आहे. आणि किडे असे भरपूर बघितले मी. पण हा असा पाकट मच्छीला म्हणजे वाघला मच्छी असते ना त्याला असा काटा असतो त्या टाईपमध्ये तो आहे किडा. आणि एवढा तो ॲक्टिव्ह आहे की जरा त्यांना तुम्ही मागे केलं ना तर लगेच फिरतो आणि हे करतो आपल्यावरती आक्रमण. हे बघा याला मी मारणार आहे कारण तो कुठे आपल्याला हा मेला. जाऊ दे. आणि शेवटचा पिंजरा तुम्हाला दाखव ठेवला. हे बघा ते घूस आहे. घूस पकडली गेली घूस. आणि ती कशी आवाज करते बघा. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता बघा. पिंजऱ्या एवढी घूस आहे बघा. जबरदस्त मोठी आहे. ते बघा जबरदस्त मोठी अशी घुस पकडल्या. इथेच ही तिसरी घुस आहे. 3 नंबरची घुस आहे इथे. इथे मी अजून 2 पकडल्या. त्यातली एक आम्ही ही केली मारली. पिंजऱ्यामध्ये इतका तिने धुमाकूळ घातला की पिंजऱ्यात वाकडा गेला आणि हा गेट तोडून ना निघून गेली. आता अंकिताने काय केलं सकाळी जशी तिला दिसली ना हे बघा तारेने तिथं ना गेट बांधलाय. तारेने गेट बांधलाय त्याच्यामुळं ती गेली नाही. तर ही ताकद लावून ना निघून गेली. जबरदस्त मोठी आहे. आवाज बघा. खतरनाक आहे. तर नंतर हिला मारू आपण. कारण गणपतीत मी पिंजरे लावत नाही. गणपती म्हणजे जेव्हा गणपतीचं आगमन होतं तेव्हा नंतर उंदरांना मारायचं नाही. गणपतीचं वाहन आहे ते. तर मंडळी तुम्ही बघितलात एकदम खतरनाक घुस आहे. जबरदस्त 3 ते 4 घुशी आम्ही पकडल्या असे पिंजऱ्यामध्ये. त्यातली एक पिंजरा तोडून पळाली. कारण ते आमची चुकी होती. कारण आम्ही काय केलं की तिला समजलो की ही जाणार नाही आणि तिने खूप ताकद लावली आणि पिंजऱ्याचं झाकण वरती करून तोडून मोडून तिला ती पळून गेली. ही तिसरी घुस मारतोय आपण. आणि असे उंदीर पण छोटे छोटे भरपूर पकडले. त्याच्यामुळे काय गाडीचं संरक्षण होतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अलिबागच्या इथे
अलिबागमध्ये काही लोक घूस वगैरे खातात, म्हणजे कातकरी लोक खातात, तो दुड्या उंदीर वगैरे असतो तो बिळातून काढून खातात. आणि इकडे घूस खातात, म्हणजे पूर्ण खात नाही, घुशीचं कालीज आणि तिचा पेटा हे दोन खातात, की दम्यावरती काहीतरी औषध आहे असं म्हणतात. तर मला काय माहीत नाही, ते बोलण्याचं बोलणं ऐकून आपण बोलतोय. तर आपण प्रत्यक्षात आपण असे कधी खाल्लेलं नाही. आणि आपल्या कोकणामध्ये तरी मला वाटतं कोण घूस वगैरे काय खात नाही. तर इकडे खातात सर्वच लोक. खात नाही की असं नाही की शेतातून मारून आलेले घूस खाली, काहीतरी त्याला मोठी घूस भेटली की त्याची कलेजी किंवा पेटा अशी काढून खातात दम्यासाठी. औषध आहे असं म्हणतात. तर चला हा विषय राहू दे इथे. आता बनवूया आपण कुणासाठी कोळंबी भात. त्याची बॅग वगैरे भरून तयार आहे. वाजले जातात सकाळचे, तुम्हाला सांगतो मी 11 वाजलेले आहेत. सर्व तयारी केलेली आहे भात बनवायची, फक्त फोडणी द्यायची आहे. म्हणजे आता बनवूया आपण कोळंबी भात. सुरुवात करूया. थोड्या याच्यामध्ये घे पण टाकू, जास्त नाही. घी असलं ना एकदम जबरदस्त टेस्ट येते, सुट्टा सुट्टा सर्व होतं. तर घी वगैरे टाकले. आता आपण टाकू खडे मसाले. जिरं टाकायचं राहिलं, जिरं टाकूया. चला जरा फिरून घ्यायचं, फ्लेवर आला पाहिजे याच्यामध्ये. एकदम आपल्या घरगुती आणि साध्या पद्धतीने. तर टाकून येतं कांदा. कांदा भरपूरसा टाकायचा आहे आपल्याला. कांदा टाकल्यानंतर गिरेवी चांगली होते बघा. नॉनव्हेजमध्ये कांदा जास्तीच पाहिजे आपल्याला. चांगलं परतून घ्यायला. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे, थोडा लाल होऊ द्या. कांदा थोडा लालसर झाला आहे, आता आपल्याला टोमॅटो टाकायला हरकत नाही. टोमॅटो टाकून घ्यायचे मस्त. टोमॅटो लवकर विरघळण्यासाठी आपण जर थोडं टाकलं मीठ टाकलं ना, थोडं टाकायचं जास्त नाही, मग ते लवकर विरघळतं. 2 मिरच्या टाकायच्या. मिरच्या हिरव्या मिरच्या असले ना तर फ्लेवर चांगला येतो. तिखटचा जो फ्लेवरच चढायचा, ग्रीन मिरचीचा एकदम भारी येतो. गॅस कमी करायचा आहे. खडे मसाले टाकून दिले. हळद टाकूया पाहिजे थोडी. काश्मीरी मिरची बघा किती, जरा भरपूर टाकायची, चांगला कलर येतो. अद्रक लसूणची पेस्ट आणि हा एक गरम मसाला. तर चांगल्याला मिक्स करून घेऊ आपण. मिक्स केल्याच्या नंतर याच्यात मी टाकणार आहे दही. दही तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, माझ्याकडे होतं कारण मी बिर्याणीसाठी आणलं होतं, तर मी वापरलं नाही. तर याच्यामध्ये आपण टाकू शकतो दही. दही फटाफट मस्त फेटून घ्यायचं असं, कारण फुटलं नाही पाहिजे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. दिसलं पण नाही पाहिजे सफेद, एकदम भारी झालं बघा. कलर बघा कसा येतोय. काश्मीरी मिरची तवंग तरी येते तरी.
माझ्याकडे कसुरी मेथी आहे बघा, कसुरी मेथी टाकतोय मी, आहे म्हणून टाकतोय मी. तर कसुरी मेथी बघा अशी जराशी चुरून टाकायची, भारी होईल एकदम. सर्व बिर्याणी सारखंच आहे बघा. कोळंबी भात मध्ये एक प्रकारची बिर्याणीच असते. जबरदस्त झाली. आता टाकायचे याच्यामध्ये आपण कोळंबी टाकून घेऊया. बघा अर्धा किलो घेतले होते आणि सकाळी मी याला हळद मीठ टाकून ठेवली मॅरिनेटला, थोडंसं लिंबू पिळून घेतलं. चला टाकूया. कोळंबी बघा अर्धा किलो घेतले म्हणजे 300 ग्रॅम तरी राहिले असेल. भात भरपूर झाला कारण सर्वांसाठी हे केलंय. मीठ टाकूया आपण. आणि आपल्याकडे होता मच्छी मसाला, तो पण टाकूया. मालवणी मच्छी मसाला आहे. तर मच्छी मसाला टाकलाय, भारी झालं एकदम. थोडी शिजू देत आणि याला झाकण लावूयात आपण. झाकण लावून आपलं शिजवून घेऊया. बघूया 5-10 मिनिटं झाले. जबरदस्त सुगंध बघा कसा येतो, भारी. बघा तरी बघा कशी आली, बघा तरी आली जबरदस्त. बघा ही टाईपच बिर्याणीच झाली आपली. बिर्याणीचाच मसाला झाला. बघा कांदा वगैरे चांगला विरघळलाय आणि शिजलेलं आहे अजून. कोळंबी शिजायला काही टाईम लागत नाही. तर थोडा वेळ आपण अजून ठेवूया, कमी गॅसवर ठेवू. म्हणजे रस्सा चांगला सुकला आहे बघा. आता याच्यामध्ये भात टाकायला काही हरकत नाही. लाईट गावच्या ठिकाणी येते जाते, तर त्याला भात टाकून घेऊया आपण. चांगला पसरवून घ्यायचं त्याला असं इकडे. तर ते कोथिंबीर टाकूया आणि थोडे त्याला झाकून शिजवूया. कोळंबी भात आपला तयार आहे. या मंडळी जेवायला कोळंबी भात बनवलाय, मस्त झालाय, दिसतो छान आहे. बघूया कसा लागतो. मस्त बघा, भारी दिसतोय. पीस पण चांगले शिजलेत बघा, एकदम भारी. कुणाल कसं झालंय? हा मस्त मस्त झालंय. तिखट नाही झालंय? नाही. एकदम भारी झालं कोळंबी भात. आता कुणाल निघाला आहे कॉलेजमध्ये, तयार होऊन बसला. अजून त्याचा एक मित्र यायचा, त्याला मी नाक्यावरून घ्यायचे आहेत. आता आम्ही निघतो घरातून. चला निघूया रेवससाठी. 4ची बोट आहे. 4ची कितीची? 4ची आहे ना? 4ची बोट आहे. बघूया मिळते काय. 3 वाजे आता निघतो मी. 1 तास तर आहे आमच्याकडे, पोचतो त्याचे लवकर. कुणाल आणि स्मित दोघं पण चालले आता रेवसला जेटीवर. निघाले, दोघेजण गेले. आता तर मी चाललोय घरी. कुणाल आणि स्मित पोचले जेटीवरती, रेवस जेटीवर. सोडले त्याने मी आता आणि मी चाललोय परत घरी. आता जाताना बघूया मार्केटमध्ये. आता वाजले जरा जास्त, 4 वाजले आता. आता मार्केटमध्ये मच्छी आली असेल का माहिती नाही, उघडली असेल का माहिती नाही मला. जर असेल तर जाताना काहीतरी घेऊन जाणार आहे, थोडीशी मच्छी एक टायमाला.
कारण उद्या सोमवार आहे, तो पण श्रावणातला पहिला सोमवार आहे. हा रस्ता आहे रेवस अलिबाग जातो, रेवस अलिबाग. सुनसान आहे, सुनसान. क्वचितच एखादी बाईक वगैरे येते. बोडणीवरती मच्छीवाले तिथं बघू भेटले तर, काहीतरी बसली असली तर. टोपलीवाली बसली मावशी कोलिंग बाय, तर घेईन त्याच्याकडून आणि घरी. नाहीतर मग डायरेक्ट घरी अंड्याचा पोळा.